गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज मी बनवत आहे छोले। तर त्यासाठी काबुली चणे इथे कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्यात। छान असे व्यवस्थित शिजलेत आपले चणे, छान असे सॉफ्ट झालेले आहेत। रात्रीच मी भिजत घातलेले आणि सकाळी कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इकडे काही खडे मसाले घेतलेले आहेत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लगेचच खडे मसाले घालून घ्यायचे आणि त्याबरोबर बारीक चिरलेला कांदा घालायचा। 2 मीडियम साईजचे कांदे इथे कट करून घेतलेले आहेत मी आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालत आहे। कांदे आणि आले लसूण पेस्ट असं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि कांदा लवकर परतण्यासाठी ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करत आहे मी, जेणेकरून आपला कांदा लवकर परतून म्हणजे परतला जाईल लवकर। चणे शिजवताना सुद्धा त्यात थोडं मीठ घातलेलं, जेणेकरून चणे आपल्याला ना आळणी लागणार नाहीत। आणि आता आपला कांदा परतत आलेला आहे। तर 2 टोमॅटोची पेस्ट करून घेते मी। टोमॅटो डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यातच चिरून घालते। ते टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आणि कांदा आपला छान असा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये ही टोमॅटोची पेस्ट ॲड करायची। टोमॅटोच्या पेस्टला व्यवस्थित असं परतून घ्यायचं, छान असं तेल सुटेपर्यंत। टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण उकळून ठेवलेले चणे घालणार आहोत। तर उकडलेले चणे जे आहेत त्यापैकी काही चणे मी मिक्सरमध्ये घालत आहे। आपण मिक्सरमध्ये थोडेसे वाटून घेणार आहोत आणि इथे आता टोमॅटोमध्ये हळद घातली आहे, त्याचबरोबर मिरची पावडर घातली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले घालू शकता, धना जिरा पावडरसुद्धा घालू शकता किंवा घरगुती कुठला मसाला असेल साठवणीतला तो सुद्धा इथे वापरू शकता। तर टोमॅटोला छान तेल सुटल्यानंतर इथे मी बॉईल केलेले जे चणे आहेत ते घालून घेतलेले आहेत। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि छान अशी उकळी आली पाण्याला की लगेच आपल्याला ते जी पेस्ट करून ठेवलेली आपण चण्यांची ती घालून घेणार आहोत। याने ग्रेव्हीला ना कसं दाटसरपणा येतो थोडासा आणि चण्याची पेस्ट घालून थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे मी इथे। तर गरम मसाला घालून घेतला आहे आणि आता आपल्याला गॅस कमी करून झाकण ठेवून 4-5 मिनटं हे चणे शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले आणि चणे जे आहेत सर्व एकजीव होईल व्यवस्थित। तर 4-5 मिनटानंतर मी झाकण काढलं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असा दाटसर ग्रेव्ही झालेली आहे छोल्याची। तर छोले तयार झालेले आहेत। आपण मी गॅस बंद केला आहे आणि कोथिंबीर ॲड केली आहे। कोथिंबीर ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि खाण्यासाठी रेडी आहेत आपले छोले। आणि छोल्यांबरोबर इथे मी करत आहे गरमागरम अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या। जर हा व्हिडिओ आणि ही छोलेची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना।